नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये निरीक्षक पदाची जी भरती निघालेली आहे, तर त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयोमर्यादा किती आहे, फी किती आहे, ही सर्व माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला BMC ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि BMC ई बुक विकत घ्या. मुंबई महानगरपालिकेतील भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहे. याच्यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी या 4 विषयांची माहिती व्यवस्थित दिलेली आहे. तर या ठिकाणी पहा, संपूर्ण डिटेल जाहिरात आलेली आहे. तर निरीक्षक या पदाकरिता आवश्यक अर्हता, त्याच्यामध्ये उमेदवार कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. म्हणजे एनी ग्रॅज्युएशन तुमचं असावं, कुठले असेल ते, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, कुठलेही ग्रॅज्युएशन या ठिकाणी चालेल. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेमध्ये 100 गुणांचा मराठी विषय निम्नस्तर किंवा उच्चस्तर घेऊन उत्तीर्ण असावा. म्हणजे तुम्हाला 10वीला काय पाहिजे तर मराठी हा विषय पाहिजे, त्याला 100 गुण असणं आवश्यक आहे. आपल्याकडे 10वीला मराठी हा विषय असतो, त्यात काही विशेष नाही आहे. पुढे उमेदवार OA DOACC सोसायटीचे CCC किंवा O स्तर किंवा A स्तर किंवा B स्तर किंवा C स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे MACIT किंवा GECTचे प्रमाणपत्र धारण करणारा असावा. म्हणजे सरळ सरळ काय तर MACIT पाहिजे किंवा संगणकाच्या संदर्भात जे सर्टिफिकेट असतं ते पाहिजे. ते कोणतं पाहिजे ते त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे दिले, तथापि नियुक्तीच्या वेळी उमेदवाराजवळ सदर प्रमाणपत्र नसल्यास नियुक्ती दिनांकापासून 2 वर्षाच्या आत सदर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे फॉर्म भरताना जरी MACIT सर्टिफिकेट किंवा हे तुमच्याकडे संगणक अर्हतेचं सर्टिफिकेट नसेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. पण निवड झाल्यानंतर मात्र 2 वर्षाच्या आत तुम्हाला हे जे सर्टिफिकेट आहे ते सबमिट करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरची पात्रता आहे, उमेदवाराजवळ मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे प्रत्येकी 30 शब्द प्रति मिनिट वेगाने शासनाचे व्यावसायिक प्रमाणपत्र असावे. म्हणजे मराठी पण 30 स्पीडचं सर्टिफिकेट पाहिजे आणि इंग्रजीचं सुद्धा 30 शब्द प्रति मिनिटचं सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर कोणतीही पदवी चालेल, MACIT म्हणजे संगणक अर्हतेचं प्रमाणपत्र पाहिजे, ते नसले तरी चालेल, पण मराठी आणि इंग्रजी टायपिंग सर्टिफिकेट 30 शब्द प्रति मिनिट या स्पीडचं असणं आवश्यक आहे. तर ही झाली शैक्षणिक पात्रता. आता वयाच्या संदर्भात जी पात्रता आहे ती आपण पाहूयात. तर या ठिकाणी पहा, जे ओपन उमेदवार आहेत खुला, त्यांच्यासाठी कमीत कमी 18 वर्षे, जास्तीत जास्त 38 वर्षे. जे मागासवर्गीय उमेदवार आहेत SC ST OBC त्यांच्यासाठी कमीत कमी 18 वर्षे, जास्तीत जास्त 43 वर्षे. आणि जे दिव्यांग प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांच्यासाठी कमीत कमी 18, जास्तीत जास्त 45 वर्षे ही अट आहे. आता या ठिकाणी व्यवस्थित पहा अजून तर अराखीव म्हणजे ओपनसाठी 18 ते 38, मागासवर्गीय उमेदवार 18 ते 43, यामध्ये SC ST OBC, माजी सैनिक उमेदवार, सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस 3 वर्षे कमाल वयोमर्यादा 45, माजी सैनिक दिव्यांग उमेदवार 45 वर्षे, प्रकल्पग्रस्त उमेदवार कमीत कमी 18, जास्तीत जास्त 45, भूकंपग्रस्त उमेदवार 18 ते 45, खेळाडू उमेदवार 18 ते 43, अंशकालीन पदवीधर त्याच्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार उमेदवार 18 ते 55. पण हे अंशकालीन पदवीधर म्हणजे त्याचं एक कोणी पण पदवीधर असेल तर ते याच्यामध्ये नसतात बरं का. ते सर्टिफिकेट आहे त्या लोकांकडे, पण आता ते भेटत नाही. खूप आधीची गोष्ट आहे ती, खूप कमी लोक आहेत हे. अनाथ उमेदवार 18 ते 43, दिव्यांग उमेदवार 18 ते 45, स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य उमेदवार 18 ते 45. आता आपण फीची माहिती पाहूयात. फी किती आहे ती सर्व माहिती आपण आता याच्यामध्ये पाहूयात. आणि याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो काही आपला अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची माहिती देणार आहे. तर फी आहे अराखीव प्रवर्गाकरता 1000 रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांकरता 900 रुपये फी आहे. अनाथ आरक्षणाअंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरता 900 रुपये फी आहे. तर अशा पद्धतीनं ही फी आहे.
जर तुम्हाला जी के ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.